आणि मागच्या काळामध्ये मकोका गुन्हेगारी वृत्तीसाठी असताना ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ मग ड्रग्ज वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज याचा व्यापार मग उद्योगधंद्यामध्ये ज्या ज्या फॅक्टरीज बंद पडलेल्या अशा ठिकाणी त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रग्ज त्यानंतर काही मेडिकल मधले काही वेगवेगळ्या औषधी आहे या माध्यमातून ड्रग्ज आणि हे मोठ्या प्रमाणावर प्रमाण महाराष्ट्रात नव्हे देशात सगळीकडे मोठ्या प्रमाणात झाले पार तळागाळात खेड्यापाड्यात अशा पद्धतीनं या ड्रग्जचा प्रभाव पडलेला आहे। सभापती महोदय एक पूर्ण पिढीच्या पिढी याच्यामुळं बर्बाद होऊ शकते अशी स्थिती आहे आणि म्हणून गुन्हेगारी स्वरूपासाठी मकोका होताच परंतु अशा पद्धतीनं या अंमली पदार्थांचा सुद्धा कोणी संघटितपणे तर एखाद्या टोळीनं मग निर्मिती असेल विक्री असेल तस्करी असेल वाहतूक असेल असं केलं तर त्याच्यावर हा मकोका लावता येईल त्या उद्देशानं राज्य सरकारने या विधेयकाचं निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे आणि निश्चित याचं स्वागत आम्ही करतो कारण अशा पद्धतीनं एक पिढी पूर्णच्या पूर्ण जर अंमली पदार्थाच्या नियंत्रणाखाली येत असेल तर मला असं वाटतं त्याला एक प्रतिबंध कायद्याने आता कायद्याने सगळ्या गोष्टी होतील न होतील परंतु आपण आपला प्रयत्न करावा त्या हेतूनं राज्य सरकारने हे विधेयक आणलेलं आहे। सभापती महोदय मी याच्यासाठी उभा आहे की मागच्या काळामध्ये मकोकाचा वापर काही व्यक्तिगत लोकांवर झालेला आहे। सभापती महोदय हा कायदा पाहिजेच याच्याविषयी काहीच ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही। आता याच्यात NDPS अधिनियम पण आपला आहेच तो आणि हा मिळून जर मला असं वाटतं एकत्रितरित्या कायद्याची अंमलबजावणी केली तर निश्चित या अंमली पदार्थाच्या या सगळ्या